बातमी अशी की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी अखेर बांगलादेशनं कांदा आयात करण्याची परवानगी या ठिकाणी दिलेली आहे आणि 13 डिसेंबर 2025 पर्यंत भारतातून बांगलादेशला कांदा आयात करण्यास परवानगी मिळाली आहे। या निर्णयामुळे कांद्याच्या दरात घसरणीला आता ब्रेक लागणार आहे। कांद्याच्या भावात सुधारणा होण्याची शक्यता आहे। मोठी बातमी आपण बघतोय। पुन्हा एकदा ही बातमी आपण जाणून घेऊयात। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे। अखेर बांगलादेशनं कांदा आयात करण्याची परवानगी दिली आहे। आता आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की मुंबई फिल्म सिटी परिसरातील 95 झाडं तोडण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे। मुंबईतील गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी फिल्म सिटी परिसरातील 95 झाडं तोडण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी परवानगी दिली। मात्र या बदल्यामध्ये नवीन झाडं लावणं बंधनकारक असेल अशी अट जी आहे ती घालण्यात आली आहे। मुख्य न्यायाधीश BR गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या याचिकेवर सुनावणी करत हा निर्णय दिला। BMCने टनेल बोरिंग मशीन आणि इतर बांधकाम सुरू करण्यासाठी झाडं तोडण्याची परवानगी मागितली होती। पुढे पुढे मला धुळ्याच्या पालकमंत्रीपदाची ऑफर होती असा गोप्यस्फोट मंत्री छगन भुजबळ यांनी केला। मात्र मी सांगितलं मी कुठेही जाणार नाही। नाशिकला 1991 पासून ध्वजारोहण करत आलोय आणि त्यामुळे गोंदियाला जाणंही शक्य नाही असं आपण सांगितलं, भुजबळांनी म्हटलं। तर दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन यांनीही नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत महत्त्वाचं विधान केलंय। मला धुळ्याला तुम्ही पालकमंत्री व्हा म्हणून मागे सांगितलं। मी म्हटलं जे काय झालं होतं नाशिकला, धुळ्याला सुद्धा जाणार नाही, कुठे नाही जाणार। तर 10 वेळेला मी 10-12 वेळेला इथे ध्वजारोहण केलेलं आहे नाशिकमध्ये आणि आज 91 सालापासून मी तेच करत आलेलो आहे वेगवेगळ्या ठिकाणी। झेंडावंदन तर मी करतोय ना, थोडं हळूहळू पुढे जाऊ ना। आता त्यांना झेंडावंदन करता नाही आलं आवडतं, मी तर तुम्हाला करता नाही आलं। आता मला करता येते तेवढे पुढचं काय, तुम्ही असे अडचणीचे प्रश्न विचारू नका। आता जे काय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, आमचे नेते सगळे जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील। आम्ही भानगडी करून काही उपयोग नाही। मला असं वाटतं मी कधी मागणी केली नाही, मी कधी रस्ता रोको केलं नाही, मी कधी पोस्टर मला फार ते आवडतही नाही। मला काही कोणी सांगितलं की पालकमंत्री पोस्टर मी म्हटलं उतरून घे रात्रीच, मला असे विषय आवडतही नाही। पुढली बातमी अशी की 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी चिकन मटण विक्रीवर काही महापालिकांनी बंदी घातल्यानं विरोधक चांगलेच आक्रमक झाले। या निर्णयावरून संजय राऊतांनी थेट राज्य सरकारवर टीका केली। फडणवीस, तुम्ही महाराष्ट्राला नपुंसक आणि नामर्द करतायत। तुम्हाला मांसाहार करायचा नसेल तर करू नका, पण तुम्ही लोकांनी महाराष्ट्राची बंदीशाळा बनवली आहे अशी टीका राऊतांनी केली आणि त्यांच्या टीकेला भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे आणि त्यावरती उत्तर देखील दिलं आहे। संजय राऊतांनी वारकऱ्यांचा नाथ संप्रदायाचा अपमान केला। राऊतांनी माफी मागावी अशी मागणी जी ती भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले, ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का? ते मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात। पेशवेसुद्धा मांसाहार करत होते, बाजीराव पेशवे। त्याशिवाय युद्धावर लढता येत नाही। आता सीमेवरचं सैन्याला सुद्धा मांसाहार करावाच लागतो ना। वरण भात तूप पोळी खाऊन, श्रीखंडपुरी खाऊन नाही युद्ध लढता येत। तुम्ही महाराष्ट्राला नपुसंक करता, नामर्द करताय। देवेंद्र फडणवीस हे फतवे मागे घ्या। संजय राऊत काल वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय, महानुभाव पंथ या सर्व शाकाहारी लोकांना नपुसक म्हणाले होते। त्याबद्दल त्यांनी तातडीनं माफी मागावी। त्यांनी इकडच्या तिकडच्या गोष्टी न करता आधी संपूर्ण नाथ संप्रदायाची, वारकरी संप्रदायाची, भागवत धर्माची माफी मागितली पाहिजे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचं साहित्य वाचण्याचा सल्ला राहुल गांधींना दिला पाहिजे। पुढली ब्रेकिंग न्यूज अशी आहे की हिंगोलीत महायुतीमधील भाजप आणि शिवसेनेमध्ये धुसफूस सुरू असल्याची चर्चा सुरू आहे। कारण आमदार संतोष बांगरांनी भाजप जिल्हाध्यक्षांवर गंभीर आरोप केले। भाजप जिल्हाध्यक्ष गजानन घुगे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धमक्या देतात, अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करतात, पैशांची मागणी करतात असा गंभीर आरोप आमदार संतोष बांगरांनी केला आणि यामुळे महायुतीची प्रतिमा मलिन होत असल्यानं मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्षांना याविषयी कळवणार असल्याचं बांगर म्हणाले। दरम्यान गजानन घुगेंनी बिनबुडाचे आरोप असल्याचं म्हणत ते सर्व आरोप फेटाळून लावत बांगरांना आव्हान दिलं, माझी चौकशी लावा, मी सुद्धा
पुढच्याची चौकशी लावेन. एक पाऊल त्यांनी पुढे टाकलं, आता मी 10 पावलं पुढे टाकेन असा इशारा गजानन घुगेंनी दिला. तुम्हाला सांगतो, कलेक्टर पासून तर खालच्या कर्मचाऱ्यापर्यंत कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे जे इंजिनियर आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला सांगतो की पैशाची मागणी. यामुळे आमच्या महायुतीचं प्रतिमा हे मलिन व्हायली. त्यामुळे सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांना मी जाऊन सांगणार आहे. माझ्यावर आरोप केले, बिनबुडाचे आरोप आहेत. माझा काही नंबर 2चा धंदा कोणता नाही. मी काही नंबर 2चा मटका गुटका कलब रीती माझ्या नावावर चलत नाही. एकूण हिंगोलीत एकही गजानन घुगेच्या नावानं गाडी चलत नाही. आणि माझी खुशाल आमदार साहेबाला विनंती आहे, आपण माझी चौकशी लावा. माननीय मुख्यमंत्री महोदय चौकशी लावा. माझ्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबाला बोला, माझे बावनकुळे साहेबाला बोला, अँटी करप्शनला द्या, माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करा. माझी इतकी प्रॉपर्टी मी घेतली, सोनं नाणं पैसे आदल्या गाड्या घोड्या जर माझ्या घेतल्या असतील तर ते काही चौकशी लावा ना. आपली लावा, माझी लावा, दोन्ही चौकशा लावा, होईल ना चौकशी. दूध का पाणी, पाणी का दूध होईल. ज्यानं चोरी केली जिसको डर नाहीये, मी चुकच नाही, डर कशाचा आला.